आप देख रहे हैं एबीएन महाराष्ट्र। मैं हूं आपके साथ मुनीर आरिफ खान। चंपा चौक से जालना रोड जाने वाले रास्ते पर टोटल स्टेशन सर्वे मुकम्मल होने के बाद तमामी वो जायदादें जो इस रास्ता कुशादगी में और नाजायज़ कब्जाजात हटाओ मुहिम के दौरान मुतासिर हो रही है, उन तमामी प्रॉपर्टी मालिकान के दस्तावेजात की जांच होगी। उन्हें पूरी तरह से इत्मीनान में लिया जाएगा और उनकी मर्जी के मुताबिक यानी उनकी चॉइस के मुताबिक उन्हें मुआवजा अदा किया जाएगा। और उसी के बाद चंपा चौक से जालना रोड जाने वाले रास्ते पर नाजायज़ कब्जाजात हटाओ मुहिम और इंहदामी कार्रवाई और रास्ता कुशादगी मुहिम शुरू की जाएगी। इस तरह का बड़ा बयान जी श्रीकांत ने मीडिया नुमाइंदों के सामने दिया है। नाही सर्व लोकांना सामंजस्यानेच सुटतात। बरेच वेळा त्यांना बाहेर काहीतरी ऐकून कोणी त्याला भडकावून ते गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असतात। परंतु आम्ही हे सांगितलं की ज्या ठिकाणी सरकारी जागेमध्ये बसलेलं अतिक्रमण असतील त्या ठिकाणी त्यांना काढल्यानंतर त्यांना पुनर्वसन आम्ही 100% करू। ज्या ठिकाणी तुमची स्वतःची जागामध्ये बांधकाम असेल आणि अनाधिकृत बांधकाम असतील तो आम्ही पाडलं जाणार आणि ज्या वेळेला आम्ही ते जागा घेणार त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली मोबदला जे टीडीआर असेल किंवा पैसे असेल दॅट इज युअर चॉईस की त्यांच्या चॉईस प्रमाणेच आपण केलं जाणार। आणि बरेच ठिकाणी आपण मार्किंग करतो। मार्किंग केल्यानंतर कोणाची किती जागा जातो हे आपल्याला कळतं आणि त्यानंतर त्यांना रिसर नोटीस देणार आणि रिसर नोटिसामध्ये त्यांच्याकडे काय आहे, काय पुरावा आहे, स्वतःची मालकीचा असेल तो आम्ही त्यांना मोबदला देणार। जे स्वतःची जागा नसेल मग त्याला सरकारी जागेवर असेल तो त्यांना पुनर्वसन करण्याचे निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने चिकलठाणाची असेल, हरसूलची असेल, नक्षत्रवाडीचा असेल त्यांचे काही डाऊट्स असतात। ते डाऊट्स बाहेर कोणीतरी काहीतरी ऐकून येतात, परंतु ज्या वेळेला आमच्या समोर बसतो अक्रॉस दी टेबल बसतो त्यांना आम्ही सामंजस्याने त्यांच्या समस्या सोडवतात। विशेष करून हरसूलच्या असेल त्यांची म्हणजे त्या ठिकाणची मंदिर आहे त्यांना त्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यावा। महानगरपालिकेने त्या ठिकाणी जागा शोधून त्यांना आम्ही सुचवलं, त्यांना तो पटला। तसेच चिकलठाणामध्ये त्यांची मंदिराची जागा होती, महादेवाची मंदिराची आहे, विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची आहे, त्या ठिकाणी ती व्यवस्था केली। चिकलठाणामध्ये कब्रस्तान जाते त्या बदल्यात चिकलठाणामध्ये आम्ही सरकारी जागा घेऊन त्यांना जेवढी जागा जाते त्याच्या 1.5 पट जागा त्यांना देतो। त्यांची दुकानं जात आहेत, आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला दुकाना बदल्यात पैसे पाहिजे का, टीडीआर पाहिजे किंवा दुकान बदल्यात आम्ही दुकान बांधून देतो। ज्या ज्या ठिकाणी जागा आहे शक्य आहे त्या ठिकाणी आपण बांधून देतो। आता विशेष करून आता चंपा मस्जिद पासून जालना रोड पर्यंत आपण आता मार्किंग करतो। ज्यांची जागा जाणार आहे त्यांना आपण नोटीस देणार आहे आणि नोटीस देऊन त्यांच्याकडून कागदपत्र मागून घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊनच म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये आपण जे कायदा आणि जे आहेत ते प्रोसिजर फॉलो करूनच करतो आणि विशेष करून गैरसमज याच्यामधून दूर राहायला पाहिजे म्हणून आम्ही संवाद आणि संपर्क आणि शक्य तेवढं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। नाज़रीन, ये बात तो सभी जानते हैं कि चंपा चौक से जालना रोड जाने वाले रास्ते में जितने भी मकान मालिकान हैं वो इसी तरह हरसूल के साकिनान, इसी तरह कंचनवाड़ी इलाके के लोगों की जानिब से भी लगातार हुकूमत से, इंतज़ामिया से, सियासी समाजी कायदीन से बार बार यही सवालात किए जा रहे थे कि अगर इनका घर इंहदामी कार्रवाई में मुनहदिम होता है तो फिर ये लोग अपने बाल बच्चों को लेकर किधर जाए। इस तरह के कई सवालात म्यूनसिपल इंतज़ामिया और ख़ासकर एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत से किए जा रहे थे। लोगों में एक तरह की बेचैनी और खौफ और दहशत का माहौल था कि आखिर इनके साथ इंसाफ होगा या नहीं। इसी मामले को लेकर यानी जनता के बढ़ते विरोध के बाद नाज़रीन गुज़िश्ता दिन एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने यह बयान दिया है। बार बार वो इस मामले को लेकर बयान दे चुके हैं कि वो किसी के साथ नाइंसाफ़ी नहीं करेंगे। वहीं जनता का ये कहना है कि इस तरह के बयानात तो गुज़िश्ता में भी इंतज़ामिया की जानिब से दिए जा चुके हैं, लेकिन ये लोग इस बात को लेकर अब भी फिक्रमंद है कि क्या इनके साथ वाकई में इंसाफ होगा या नहीं। वहीं इस मामले को लेकर सियासी पार्टी के नेताओं को लेकर भी आवाम में एक तरह की नाराजगी साफ तौर पर दिख रही है। लोगों का ये कहना है कि जनता के वोटों पर जनता की नुमाइंदगी करने वाले ये सियासी नेता इस वक्त प्रशासन की नुमाइंदगी करते दिखाई दे रहे हैं, जिसकी वजह से इस तरह का बयान भी गुज़िश्ता दिन ख़वातीन की जानिब से आ चुका है कि ये लोग आने वाले म्यूनसिपल इलेक्शन में इन तमामी नाम निहाद सियासी नेताओं को इसका सबक ज़रूर सिखाएंगे।
नाजरीन, आज के लिए बस इतना ही। फिर मुलाकात होगी कुछ नई वीडियो के साथ। तब तक के लिए हमें इजाज़त दीजिए। अल्लाह हाफिज़।